आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बस कर ना आता हे सगळं। मला माझी चूक कळलीये। मी नाही मागणार पुन्हा असं। मी पाया पडते तुझ्या, चल ना आत। जयंत 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 काय करतोस? ऐक ना। मॅडम छान झालं होतं जेवण। नेहमी जसं होतं तसंच। आता रात्रीच्या जेवणाला पण पुन्हा भेटू। तर मी आता माझी ड्युटी सुरू करतो। जयंत तसं का वागतोयस तू? मला सांग ना, माझं काय चुकलंय ते। तू जे सांगशील ना ते मी करायला तयार आहे। पण प्लीज तू असं नको ना वागू। तुझं हे असं विचित्र वागणं नाही सहन होतंय मला। नको ना जयंत मला अशी शिक्षा देऊस प्लीज। कसली शिक्षा मॅडम? तुम्हाला वॉचमॅन हवा होता ना? आता मीच या घराचा वॉचमॅन। आता मी इथेच बसून राहणार आणि आपली ड्युटी पूर्णपणे निभावणार। इनफॅक्ट माझा 4चा राऊंड राहिलाय, तो मी आता करून येतो। अहो तुम्हाला सांगू का, आज खूप खचले होते मी, पण बरं झालं तुम्ही भेटला। तुम्ही भेटलात आणि वेगळाच हुरूप आला बघा। अहो ऐका ना, मी उतरते आता। तुम्ही रिक्षा चालवा, मी पण जरा नवीन नोकरी शोधते। लक्ष्मी, हे बघ, एवढ्या लगेच कुठे जायची काही गरज नाहीये। तू आता घरी जाऊन आराम कर। अगं तसंही तुझा हात अजून पूर्ण बरा नाही झालाय, दुखतोय। अहो हे बघ, मी आता काही ऐकणार नाहीये। मी तुला पहिल्यांदा घरी सोडणार आणि मग मी पुढे कामावर जाईन। अहो ऐका माझं, मी माझी जाते। तुम्ही आता जरा भाडं वगैरे बघा आणि रिक्षा चालवा। अगं भाडं मला सहज मिळेल लक्ष्मी, पण मला एक गोष्ट सांग, आपल्या बायकोला रिक्षात न फिरवून घरी सोडण्याचा आनंद पुन्हा मिळेल का? आणि तो आनंद मला गमवायचा नाहीये। बरं तुम्ही ना जरा पुढे लक्ष द्या, खूप गप्पा मारताय माझ्याशी। हो ग, तिकडेच लक्ष आहे माझं। लक्ष्मी, एक सांगू का तुला, मला आता हे काम आवडायला लागलंय। अगं रिक्षा चालवताना आता मजा येते मला। आणि मी ठरवलंय की जोपर्यंत शक्य असेल ना तोपर्यंत मी हे काम करणार। तुमचं खूप कौतुक वाटतं बघा मला, खरंच। बरं आता गप्पा पुरे, हा जरा रस्त्यावर लक्ष द्या। हो ग। आओ आओ सावकाश। अहो अय्या, कसे चालवतात लोक गाडी।
अहो बघून नाही का कुठले गाडी तुझे अहो तुम्ही कसं बोलताय हे बघा बघून चालवता येत नाही का? एवढी मोठी गाडी येते रस्त्यातून, दिसली नाही का तुला? तर इथं इतक्या वेगाने आलात, पुढे न बघता मध्ये घुसतात आणि मला काय सांगताय? ए रिक्षावाल्या, मला शहाणपणा शिकवू नकोस. मी या रस्त्यावरून रोज ये जा करतो आणि मी बरोबरच होतो, तूच चुकीचा होता. तुम्ही जरा एकदा नीट बोला. रहदारीचा जर रस्ता तुम्हाला माहिती ना, किती रहदारीचा रस्ता आहे हा, असं काय करता? इतक्या वेगानं कोणी चालवतं का हो ना. रस्त्यावरनं? आणि मी वाहतुकीचे नियम पाळूनच चालवत होतो, तुम्ही चुकीचं चालवत होता. अगदी बरोबर. अहो नशीब मी रिक्षा कंट्रोल केली म्हणून, नाही तर मोठा अपघात झाला असता. टळला माझ्यामुळे अपघात. अहो जाऊ द्या, चला आपण जाऊया. ए, जास्त बोलू नकोस. हे बघ, माझ्या गाडीचा बॅक गार्ड फुटलेला आहे. तुला माहिती आहे ही गाडी किती महागडी आहे? आत्ताच्या आत्ता 25,000 रुपये माझ्या गाडीची भरपाई दे. दे म्हणजे दे. हो हे 25,000 नाही आहेत शिक्षकांनी. हे बघा, चूक माझी नाहीच आहे ना. मी कशाला देऊ पैसे? तू मला आत्ताच्या आत्ता नुकसान भरपाई दे, नाही तर मी तुझ्या रिक्षाची वाट लावेल. अहो काय बोलताय तुम्ही? नाही देऊ शकत आम्ही एवढे पैसे. हे बघा, एकतर चुकी तुमची आहे. हो. 25,000 रुपये आम्ही नाही देऊ शकणार. अहो एवढं अहो तुम्ही काय करता? सोडा दे ना. अहो दादा, आत्ताच्या आत्ता अरे 25,000 कोणीतरी- नुकसान भरपाई दे, नाही तर पोलीस स्टेशनला चल. अहो माझी चूक असली, मी का देऊ 25,000 रुपये? आधी तुम्ही कॉलर सोडा. सोडा आधी कॉलर. आणि हे बघा, मला पोलिसात जायचंय, माझ्या विरुद्ध तक्रार करायची आहे. चला मी येतो तुमच्या बरोबर. चला पोलीस काय बोलताय स्टेशनला. तुम्ही? पोलिसात जायचं आपण नको. मी का घाबरतेस तू? अगं माझी काही चूकच नाहीये. यांची दादागिरी का सहन करायची? आपण जाऊ ना पोलीस स्टेशन मध्ये. पोलीसच काय तो सोक्ष मोक्ष लावतील. काय घाबरू नकोस तू. चला साहेब, चला पोलीस स्टेशनला चला. मी येतो तुमच्या बरोबर. चला 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 या. अहो माझी मुलगी माझी वाट बघत असेल, मला जाऊ द्या. मी नाही सही करणार आहे. ए चल हा पेन घे, पेन घे. मंगळात सही कर. मी नाही सही करणार. मी नाही सही कर चल. मी सही करणार नाही. नाही कसे दिसतात माझे शूज? आनंदी, तुम्ही असे शाळेचे शूज आणि दप्तर घेऊन कुठे चाललाय? पण भाऊ नाही, मला आधी सांग ना माझे शूज कसे आहेत? तुला माहितीये हे शूज मला आजीने गिफ्ट दिलेत आणि मी स्कूलमध्ये जायची प्रॅक्टिस करते, कारण आता मी मोठी झाली आहे ना. मी नेक्स्ट मंथ पासून एकटी रेडी होऊ शकते, एकटी शाळेत जाऊ शकते स्कूल बसनी. मी आपली घरातून बाहेर पडणार, स्कूल बसच्या स्टॉपवर जाऊन उभी राहणार, मग माझी स्कूल बस येणार आणि मी बसून जाणार.